नमस्कार मैत्रिणींनो, माझे नाव चांदणे आणि तुमच्या सर्वांचं चांदणे ब्युटीकमध्ये स्वागत आहे। तुम्ही माझे मागील व्हिडिओ बघितले असेल तर त्यामध्ये आपण कटोरी ब्लाउजचा डायग्राम काढत आहोत। त्यामध्ये मागील व्हिडिओमध्ये मी पुढील बाजू कशा पद्धतीने काढायची असते डायग्राम ते दाखवलेलं। कटोरी वाढवण्याचा आणि त्याच पद्धतीने मागची बाजू आणि बाही कशा पद्धतीने टाकायची आहे ते आज दाखवणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मागची बाजू बाही आणि कटोरी कशी वाढवायची हे सर्व दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अजिबात हे करू नका, स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा। आता तुम्हाला पुढच्या मापात माहीतच असे गळारुंदी 2 घेतलेला आहे, म्हणून ह्याची सुद्धा मी गळारुंदी 2 घेते। डीप गळा आहे, माप लहान आहे। त्याचबरोबर शोल्डर मी त्यांचं 3.5 घेतलेलं, म्हणून इकडेही शोल्डर बॅकचंही शोल्डर मी 3.5 घेतलेला आहे। जिकडे 3.5 शोल्डरचं माप आलेलं आहे तिकडनं खाली मी 5चा मुंडा घेतलेला आहे। जे फ्रंटला आपण मापं वापरलेले असतात शोल्डर आणि मुंडा, तीच मापं आपल्याला इथे टाकायची आहेत। जिकडनं मुंड्याची लाईन आली तिकडनंच आता आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच घ्यायचा आहे। छातीचा चौथा भाग 8.5 येते, अधिक 2 इंच 10.5। मी 10.5 वरती इथे माप हे टाकत आहे। जे तुमची छातीचा घेर असतो त्यामध्ये चौथा भाग काढतात, 4ने त्याला भागायचं आणि आलेल्या उत्तराला 2ची बेरीज करायची। 2 आपली हे सिलाई मार्जिंग असतं। आता इकडनं तुम्ही हे बघू शकता, इथनं गळा रुंदी घेत आहे, गळा उंची घेत आहे। त्यांची गळा उंची 8 आहे, अर्धा इंच वाढवून मी ते 8.5 वरती पॉईंट घेत आहे। जिथे 8.5 वरती पॉईंट आलेला आहे तिकडनं मी 2.5 इंच गळा रुंदी घेते आहे। खालच्या साईडच्या 2.5 इंच गळा रुंदी घेत आहे। आता उंची तर त्यांची ब्लाऊजची उंची आहे 12, अधिक 1 इंच आपल्याला इथे वाढवून टाकायचं आहे 13। जिथे 13चा पॉईंट आलेला आहे तिकडनं आपण कमरेचं घेर टाकायचं आहे। आता इथं कमरेचा चौथा भाग अधिक 2 इंच अधिक 1 इंच मागचा टक्स, असं आपलं टोटल 10 होतं आहे। मग इथे 10 वरती मी टाकत आहे। हे बघू शकतात आपण इथे पॉईंट घेतलेले आहेत। नॉर्मली 28 ते 34 छातीपर्यंत 5चा मुंडा तुम्ही घेऊ शकता। मुंडा लहान मोठा होऊ शकतो बॉडीनुसार। आता आपण याचा काल तुम्हाला मी मोजूनही दाखवलेला मुंडा, तर बरोबर होता तो, त्यामुळे आपल्याला मुंडा काही मोठा घ्यायची गरज पडलेली नाही आहे। नॉर्मली 34च्या पुढे 5.5चा मुंडा घेतो, पण यांच्या बॉडीनुसार 5चा मुंडा त्यांना बरोबर बसतोय, म्हणून मी 5चा मुंडा घेतलेला आहे। आता इकडे बघू शकतात आपण गळ्याचा काटकोन, मुंड्याचा काटकोन आणि भोवतीची मापं टाकलेली आहे। आता आपण ह्यामध्ये मुंड्याचा आकार देऊ। आपण पुढच्या साईडला 1.5 इंच ते 1 इंचपर्यंत वाढवतो, तसं बॅकच्या साईडला अर्धा इंच वाढून मी 1.25 वरती इथे घेत आहे। आलेला पॉईंटला मुंड्याचा आकार दिलेला आहे। आता तुम्ही इथे बघू शकता हा डायग्राम इथे कंप्लीट झालेला आहे। इथे मी गळ्याचा आकार काय दिलेला नाही आहे, कारण की ते आपल्याला कपड्यावरती टाकताना आपण आकार देऊ शकतो। आता हे तुम्ही बघू शकता इथे बॅकचं कंप्लीट झालं आहे। आता तुम्हाला मी दाखवते बाही। तुम्ही इथे बघू शकता ही पाठीमागची बाजू कंप्लीट झालेली आहे। आता आपण बाही कशी टाकायची ते बघणार आहोत। त्यांची बाही लांबी 5 आहे। बंद बाजू अशा पद्धतीने समोर ठेवायची आहे। वरच्या साईडला मी बंद बाजू ठेवलेली आहे। इकडनं बाही लांबी अधिक 2 इंच घ्यायचा आहे। हा साधा ब्लाऊज आहे, साधा ब्लाऊज असल्यामुळे बाही लांबी अधिक 2 इंच घ्यायचा आहे। त्यांची बाही 5 आहे, अधिक 2 इंच म्हणजे 7 वरती। मी इथनं कट करून काढते, पेपर थोडा फाटलेला आहे। आता इकडनं हे 7 वरती मी पॉईंट घेते। आलेल्या पॉईंटला मी आधी रेषा आखून घेते, सरळ खालच्या साईडला रेषा आखून घ्यायचे। अशा पद्धतीने जर तुम्ही बाही टाकली ना तर ते अजिबात कमी जास्त होत नसते, बरोबर बसत असते। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल बाही कशा पद्धतीने टाकायची आणि आकारही कशा पद्धतीने द्यायचा असतो। प्रत्येकाला बाही टाकता येते, पण आकारच्या टायमाला पट्टीशिवाय आकार देता येत नाही, तर ते सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। पट्टी न यूज करता आकार कसा द्यायचा आहे। आता हे बघू शकता तुम्ही इथे आपण बाही लांबी अधिक 2 इंच टाकलेला आहे। आता ह्या साईडला आपल्या दंडघेरचा निम्मा अधिक 2 इंच घ्यायचा आहे। त्यांचा दंडघेरचा निम्मा 5 येतो आहे। 5 अधिक 2 7 वरती मी इथे पॉईंट घेते आहे। जो काय दंडघेर असेल त्याचा निम्मा घेऊन 2 इंच सिलाई मार्जिन वाढवायचं आहे। तर ह्या साईडला किती घ्यायचं आहे, जो आपण आता डायग्राम तयार केले त्या डायग्राममध्ये आपण मुंडा किती घेतला 5। मग इथे सुद्धा मुंडाच्या मापाला 5 घ्यायचा आणि अधिक 2 इंच सिलाई वाढवून घ्यायचे। अशा पद्धतीने इथे पॉईंट येतो आहे। जिथे पॉईंट येईल तुमचा तिकडनंच 2.5 इंचापर्यंत आत जायचं आहे।
त्यांच्या बाही 5ची आहे, त्यामुळे मी 2.5 इंचापर्यंत आत जात आहे. ही जर बाही 6च्या पुढे असते तर आपण 3 इंच गेलो असतो. हे आता तिरकी लाईन काढलेली आहे. आता तो तिरक्या लाईनीवरती आपण मध्य घ्यायचा आहे. हे इकडे तुम्ही बघू शकता, ही तिरकी लाईन काढली, त्याचा मी मध्य घेते आहे. ह्या अशा पद्धतीने मीटर टेप दुमडून सुद्धा तुम्ही मध्य घेऊ शकता. आता तुम्ही ते बघू शकता, ह्या तिरक्या लाईनीचं इथे मध्य घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडला पॉईंट आहे. तर आता आकार कसा द्यायचा, हे अशा पद्धतीने आधी आकार द्यायचा आहे. आता बघू शकता एक आकार मी दिलेला आहे आणि तसाच हा तिकडे बाहेरच्या साईडला घ्यायचा आणि हा दुसरा आकार द्यायचा. हे झाला पुढील मुंड्याचा आकार. आणि त्याच पद्धतीने हा असा जरा उभट आकार दिला की हा मागील मुंड्याचा आकार बनतो. हे बघू शकता तुम्ही, दोन्ही मुंड्याचे आकार मी दिलेले आहेत. तुम्हाला आकार कसे वाटले मला नक्की सांगा. तुम्हीही हाताने देतात का पट्टीचा यूज करतात तेही सांगा. आता नॉर्मली आकार देता येतात, आता हे आकार आपल्याला डायग्राम जो काढला आहे त्याच्यावरती बरोबर बसतो का नाही हे आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे काय करायचं, आपण जे आपण डायग्राम तयार केलेले असतात त्याचे मुंडे मोजून घ्यायचे. अगदी सविस्तर रीतीने तुम्हाला हे सांगते मी, अगदी सविस्तर रीतीने तुम्हाला मी सांगत आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने करायचं असतं. आता हे बघू शकताय, इकडे तुम्ही बघू शकता ही आपली पुढील बाजू आहे. हे कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. ही बाजू कशी काढायची. वरनं 1/2 इंच मी सिलाई मार्जिन सोडणार आहे. 1/2 इंच मी सिलाई मार्जिन सोडणार आहे. शोल्डरची जी आपली सिलाई होते ती. ठीक. आता इकडनं आपल्याला हा मुंडा पूर्णपैकी मोजून घ्यायचा आहे. हा असा जो आपण आकार दिलेला आहे मुंड्याचा, त्या आकारावरनं मीटर टेप गोल फिरवून मुंडा मोजायचा आहे. तिकडे तुम्ही बघू शकता 7ला 1 लाईन जास्त आलेली आहे आणि त्याच पद्धतीने पुढे सुद्धा 9ला 1 लाईन जास्त आहे. इथपर्यंतचं आहे. 9ला 1 लाईन जास्त, लक्षात ठेवायचं हे 9ला 1 लाईन जास्त आलं आहे. त्याच पद्धतीने इकडचाही मुंडा आपल्याला मोजून घ्यायचा आहे. दोन्ही साईडचे मुंडे मोजायचे म्हणजे अजिबात बाही जोडताना काही प्रॉब्लेम होत नाही. हे 1/2 इंच इकडेही सोडलेलं आहे मी आणि आता इकडची ही बाही आपण मोजून घ्यायची आहे. आता हे बघू शकता इथे 6.5 आलेलं आहे. 6.5 आणि इकडे आलेलं आपलं 8.5ला 1 लाईन जास्त, 8.5ला 1 लाईन जास्त आणि तिकडे 9ला 1 लाईन जास्त आहे. म्हणजे पाव इंच कुठे 1/2 इंचापर्यंतचा फरक पडतो. तर तो आता आपण कसा काढायचा. आता आपण पुढील मुंडा आधी मोजूया आणि जे माप आपलं आलेलं आहे ते टाकूया. आता हे वळणदार जो आकार दिलेला आहे त्याच्यावरती आपण माप मोजायचं आहे. इकडे माझं 7.25 भरतं आहे पण आपल्याला पाहिजे 9 वरती 1 लाईन, जसं की इथपर्यंत माझा आला आहे. त्याच पद्धतीने आता मी मागचा मुंडा मोजते. मागचा मुंडा आलेला आहे 8.5 वरती 1 लाईन. आता 8.5 वरती 1 लाईन म्हणजे इकडे आलेला आहे. तर तुम्ही आता बघू शकता दोन्ही गॅपमध्ये किती अंतर पडतं आहे. तर हे 1/2 इंचाचं अंतर पडते. तर आपण काय करायचं, ह्याचा मध्य घ्यायचा. ह्याचा जर तुम्ही मध्य घेताना आणि जर बॉर्डरपासून जर मुंडा जोडायला घेताना, कडापासून जर बाही जोडायला घेताना मुंड्याला, तर ही बरोबर बसली जाणार आहे. आता जसं की इकडे मी हा पॉईंट काढलेला आहे आणि इकडचा आपला हा दंडघेरचा पॉईंट आलेला आहे. तर ह्याला अशा पद्धतीने जोडायचे. आता तुम्ही बघू शकता इथे ही आपली बाही पूर्णपैकी कंप्लीट झालेली आहे. हे आता बरोबर आपण काढलेल्या डायग्रामच्या मुंड्याला बरोबर बसणार आहे. तर तुम्हाला आता माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की सांगा. आता इथे कटोरी ब्लाऊजचं पूर्ण मी 34 साईजचं पूर्ण डायग्राम दाखवलेलं आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचं कटिंग बघणार आहोत. मी कटोरी ब्लाऊज, साधा कटोरी ब्लाऊज कसा शिवायचा ते सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही पूर्ण माझे व्हिडिओ बघा. जर तुम्हाला ते बघायचं असेल तर व्हिडिओ तुम्हाला लवकरच माझ्या चॅनलला, माझ्या पेजला फॉलो करा. आणि जर तुमचे काही प्रश्न असेल तर नक्कीच मला विचारा. नेहमी आपण जेव्हा बाही कापतो ना तर पहिल्यांदा मागचा मुंडा कापायचा असतो, मुंडा कापायचा असतो. तुम्हाला अजून कुठल्या वेगळ्या मापाचा अभ्यास पाहिजे असेल, करायचा असेल किंवा तुम्हाला तुमच्या वैयक्तिक मापाने डायग्राम पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि हे जे मी PDF सुद्धा तयार केलेलं आहे, जर तुम्हाला माझे डायग्राम आवडत असेल, माझी मापांची पद्धत आवडत असेल तर नक्कीच मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी डायग्राम बनवलेले आहेत, PDF तयार केलेले आहे डायग्रामचे सगळे. तर ती PDF तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की सांगा. अगदी सविस्तर लिखाण असणार आहे त्यात. तुम्ही ते बघू शकता. आपण कटोरी तयार केलेली आहे, पुढील बाजू, मागील बाजू आणि बाही. व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा. थँक्यू.